नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। देवळाली प्रवरा महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचं वीज पुरवठ्यासाठी ठिय्या आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महावितरणला घेराव, मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन करत कार्यालयाला घेराव घातलाय। दिवसा सलग 8 तास वीज पुरवठा मिळावा या प्रमुख मागणीसाठी शेकडो शेतकरी महावितरण कार्यालयासमोर एकत्र आले। यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसह स्वतःला कार्यालयात कोंडून घेत प्रशासनाचं लक्ष वेधलंय। शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना अंधारात शेतात जावं लागतंय। यावेळी साप, बिबट्या तसेच चोरट्यांचा धोका वाढत असून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। त्यामुळे शेतीसाठी दिवसा किमान 8 तास नियमित वीज पुरवठा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा आक्रमक इशारा आंदोलकांनी दिला। आंदोलनामुळे काही काळ देवळाली प्रवरा महावितरण कार्यालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान महावितरण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर सुमारे 2 तास सुरू असलेले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आलं। मात्र मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। या आंदोलनात शेतकरी सेनेचे नेते रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, सचिन करपे, अमोल पवार, सचिन पवार, प्रदीप पवार, रमेश मोरे, नामदेव चव्हाण, वसंतराव कदम, जयंतराव पवार, सोपान पवार, सुनील धूस, अनुप कनसे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी। गेली 2 महिन्यापासून शेतकऱ्याला पूर्ण क्षमतेने, पूर्ण दाबाने जी सांगितली 6 तास, 5 तास, 4 तास, काय जेवढी कमीत कमी असेल ती लाईट आम्हाला सुरळीत भेटत नाही। शेतकऱ्यांनी प्लॅनिंग केलं होतं 8 तास वीज भेटणार आहे, तिचे पण टायमिंग असे ठेवले होते का रात्री 4, 3, 2 असे टायमिंग ठेवले होते। तुमचे पण कामाची पद्धत तशी ठेवा ना सगळ्या लोकांची। ही मोठी दरी पडत चाललेली इंडिया वर्सेस भारत। भारत म्हणजे ग्रामीण भागातले लोक, इंडियाचे लोक म्हणजे हे शहरी भागातले लोक। शहरी भागात 1 सेकंद सुद्धा लाईट जात नाही, आमच्या ग्रामीण भागात 1 सेकंद सुद्धा लाईट टिकत नाही, असा जुजाभाव या देशामध्ये चालू आहे। आणि आम्हाला सांगता का तुम्ही कर्ज भरा, कर्जमाफी जी दिली त्या कर्जमाफी सुद्धा असे निकष नियम लावले का त्याच्यात एक पण शेतकरी बसत नाही। समजा 5-10% शेतकरी त्यामध्ये बसू राहिलेत। पण शिवाय दुसरी गोष्ट आपण बघितली तर तुमचे जे आयात निर्यातीचे धोरण आहे हे एकदम चुकीच्या पद्धतीने राबवले जात आहेत। आपण बघितलं असं ना, आताच मागच्या 15 साखर निर्यात बंद केली। काय कारण आहे साखर निर्यात बंद करायचं? अरे साखरेला भाव मिळाला असता, आमच्या ऊसाला भाव मिळाला असता। साखर खाऊन कुठं, साखर न खाल्ल्याने कुठं लोक मेले असं झालं का? अरे होऊ द्या ना थोडं, 100 रुपये किलो साखर। इतर ठिकाणी तुम्ही विचार करता का? ज्या वेळेस तुम्ही सलून मध्ये तुमचे केस कटिंग करायला जाता केसांची, तिथं 250-300 रुपये बिल होतं, तिथं विचार होत नाही। जिथं तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये आमच्या माता भगिनी जातात तिथं 2-2, 4-4 हजार बिल होतंय, तिथं बजेट कोलमडत नाही। पण शेती मालाचे उलशेक भाव थोडे वाढले लगेच पोटात गोळा उठतो, लगेच बजेट बिघडलं, लगेच कोलमडलं बजेट, लगेच टीव्हीला मोठमोठ्या बातम्या। अरे 50 रुपये कांदा झाला तर फार मरायला झाले ते लोक शहरातले। अरे आम्ही किती व्यथा सहन करतोय, आम्ही किती तोटा सहन करतोय। अरे आम्ही कापूस लावला, आमच्या कापसाला भाव मिळाला 50 रुपये किलो, 50 रुपये भाव मिळाला, त्याच्यातले 20 रुपये व्याजदरात घेऊन गेला। बाकीचा खर्च जर काढला तर आमच्या हातात काय उरलं? आम्हाला काहीच उरत नाही। आमच्या शेतकऱ्यांची एवढी अवघड अवस्था झाली, आता मुलाबाळांची शिक्षण करायचे कसे, दवाखान्याचा खर्च आला तर तो करायचा कसा, हे मोठमोठे आव्हानं आमच्या समोर आहे। आणि त्याच्यात हे विजेचा प्रश्न परत, जे आता तोंडाशी जे आलेला घास आहे, जे पिकं उभे केलेत हे करपून चाललेत। मग तुम्ही आम्हाला देताय काय? अरे आम्ही माणूस म्हणून जगायचं का नाही? आमच्याकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही? जर लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळात आमचे शेतकरी हे बंदुका घेऊन बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करतो, येणाऱ्या काळात आपल्यावर जर अन्याय होत असेल तर अन्यायाविरुद्ध मोठं बंड करा। आणि या बंडाची सुरुवात ही पहिली माझ्यापासून करू। आम्ही नेपाळ केल्याशिवाय राहणार नाही, यांनी याच्यातून धडा घ्या, एवढंच माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे। आज
देवळाली महावितरणच्या कार्यालयामध्ये त्या अंडर जेवढे सबस्टेशन येतात त्या भागातले शेतकरी या ठिकाणी एकवटलेले आहेत. जे की यांनी 6 तास वीज देतात, पण ती 6 तास वीज अशी देतात की ती 2-2 तास सुद्धा लाईट टिकत नाही. वाफ्यामध्ये पाणी गेलं का लाईट जाती, तिकून लाईट आली का डीपीची फ्यूज जाती, फ्यूज टाकली का सबस्टेशन वरून लाईट जाती. अशा विवंचनेमध्ये शेतकरी अडकलेला आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अल निनोचा धोका आहे. आज पाऊस पडाना, पण जे पाणी आहे ते सुद्धा पिकाला देता येत नाही, म्हणून शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. आज हे सगळे एसी मध्ये बसतात, फॅन मध्ये बसतात. यांनी अर्धा पगार घ्यावा, जसं आम्हाला अर्धी लाईट देते तसा अर्धा पगार घ्या. किंवा कुठलाही अधिकारी असेल, त्यांना जर का हे महत्व कळणार नसेल तर इथले फॅन सुद्धा आम्ही बंद केले आहे. तुम्हाला समजलं पाहिजे की शेतकरी कोणत्या संकटामध्ये आहे. आज शेतकऱ्याच्या पुढे मोठमोठे आव्हानं येऊन ठेपलेली आहेत. त्याला जर लाईट नसेल तर उद्या ती मोटर चालत नाही, मोटर नसलं तर पाणी जात नाही, पाणी नसलं तर पीक येणार कसं. आणि वरून तुम्ही म्हणणार की कर्जमाफी मागतात. मग या तुमच्या धोरणामुळे कर्जमाफी शेतकऱ्याला मागावं लागते, हे तुम्ही पहिलं समजून घेतलं पाहिजे. तुम्ही माणूस म्हणून आमचा अधिकार कधी समजून घेणार आहे का नाही? आमच्या शेतकऱ्याच्या नेमकं प्रश्नांकडे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ आहे का नाही? हाच खऱ्या अर्थानं सवाल या सरकारला आहे. या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही अल्टिमेटम दिलाय की येत्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही इथे या, नाही तर शेतकऱ्याच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा.